मेल करतो मी 2 मिनिट. चालू आहे. काल काय केलेलं संदीप आपण? कोड बघितला. कसला? केमिस्ट क्लस्टरिंगचा. केमिस्ट काय? के मीन्सला के मीन्स क्लस्टरिंग असं का म्हणतात? केमिस्ट क्लस्टरिंग. करंट अनालिसिस. तिथे रेझ्युमे पाठवलं होतं बरं का आज. इंटेलिजंट जाणार नाही. त्यांनी डायरेक्ट कॉलवरती सॅलरी एक्सपेक्टेशन्स विचारले. इंटर्न लेवल आहे ते. त्यांना फुल टाइमची नाही गरज, कारण की त्यांच्याकडे आहेत. त्यांना सपोर्ट रोल्स पाहिजे. फुल टाइम घेऊ शकता बट सपोर्ट मध्ये. पण सपोर्ट नको ना आपलं जे येतंय तर. हा, के मीन्स क्लस्टरिंग. ते ग्रुप क्रिएट करतो म्हणून त्याला केमिस्ट क्लस्टरिंग होतं. डेटा क्लस्टरिंग करता म्हणजे ग्रुप ऑफ डेटा असतात आणि ग्रुप ऑफ केची व्हॅल्यू देतो ना आपल्याला, तर त्याच क्लस्टरिंग करता म्हणजे जो जवळचा डेटा म्हणजे जवळ त्याचं रिलेशनशिप जवळ आहे त्यानुसार ते क्लस्टरिंग करतं डेटा. समृद्धी काय आहे के मीन्स क्लस्टरिंग? काल ऋषी पॅटर्न पण पॅटर्न्स कसे हे करतो ते समजलं का? कसे? तुला जर मी विचारलं ॲज अ इंटरव्ह्युअर व्हॉट इज अनसुपरवाइज्ड लर्निंग, काय सांगशील? व्हॉट इज सुपरवाइज्ड लर्निंग? अनसुपरवाइज्ड. इंटरव्ह्यू विषयाचा. हां.
श्रद्धा तुम्ही सांगा. Unsupervised learning. हा. Unsupervised learning is a machine learning algorithm where we don't have labeled data, means we don't have a target to predict. Correct. We just have to fetch the patterns from the data, and on that basis we will make our predictions. हे एकदम बरोबर होतं. स्टार्ट चांगलं केलं, एक्सप्लेन चांगलं झालं, कन्सेप्ट नीट सांगितलं. एकदम भारी. कुठला पण किती पण डिफिकल्ट इंटरव्ह्यू राहू दे, तर तुला सिलेक्ट नाही करायचं तरी तो अप्रिशिएट करेल. ओके, नाव यू, मी राहिलो असतो तर ओके, नाव यू मेन्शन पॅटर्न्स. व्हॉट काइंड ऑफ पॅटर्न्स कॅन बी, लाईक हाऊ इट कॅन बी विज्युअलाइज, और हाऊ कॅन बी analyze these patterns? Can you explain it with, okay, and how can we identify these hidden patterns? Can you explain it to me with an example? You mentioned patterns, so can you, how to identify patterns? To identify patterns, we can use visualization methods, uh, like how our data is correlated with each other. Data नाही म्हणता येणार, classes किंवा object, how they are correlated with each other and how they are grouped, on which basis they are grouped, or on which basis they are separated. Relationship find out करणार आपण त्यातलं. मग एक्झाम्पल हिडन पॅटर्न्स तुम्ही Okay. बोललात ना, तर कसे ओळखतो आपण हिडन पॅटर्न्स? Like आणि example, example? we have the data of squares and square roots. Two types of data are there, and two are differently separated with the two different patterns. Like two will have its like key pair we can use. Key has 2 and 4. Then there will be a relationship of a square, and in another side there is a 4 is a key, and the pair will be the 2, it is square root. So we can say the squares and square roots are the patterns. Like such, the relationship between the two, or whatever we data have, whatever the flow of the data in, on that basis we found. नाही जमल्याचं कोणतं, नाही जर आलं तर काही नाही बोलायचं अगदीच. क्वेश्चन काय होता, तुम्ही बोललात हिडन पॅटर्न्स, करेक्ट? तर मग हे हिडन पॅटर्न्स कसे आपण ओळखतो? ठीक आहे, त्यासाठीच तर अल्गोरिदम्स असतो. करेक्ट? काय आन्सर होतं? Algorithms use करून. सर कालपासून पॅटर्नच चालू आहे, मग कसं मी एक्सपेक्ट, मला कसं म्हणणार तुम्हाला हवं काय? क्वेश्चन मध्ये मी क्रिस्टल क्लिअर होतो, हाऊ विल यू आयडेंटिफाय पॅटर्न्स. ते पॅटर्न्स आयडेंटिफाय करायलाच तर आपण के मीन्स क्लस्टरिंग वगैरे असले अल्गोरिदम्स वापरतोय. गिव्ह इट, एक्सप्लेन इट टू मी विथ एन एक्झाम्पल. हा प्रॉब्लेम होता, समजे? क्वेश्चन पूर्ण नीट ऐकून घ्या. नाही समजलं का क्वेश्चन मी काय विचारलं? काय क्वेश्चन विचारलं मी? कालपासून तुम्ही पॅटर्न विचारते, माझ्या डोक्यात तेच होतं की तुम्हाला पॅटर्न म्हणजे काय तेच आहे. पॅटर्न त्याच्यात काय विचारण्यासारखं आहे? मी तुम्हाला काय विचारलं? नाव यू मेन्शन्ड वी आयडेंटिफाय पॅटर्न्स इन अनसुपरवाइज्ड लर्निंग. हाऊ डू वी आयडेंटिफाय पॅटर्न्स? तुम्ही करता ना, तर कसे करता? हा, दॅट शुड बी युअर आन्सर. सेकंडली, मी एक्झाम्पल विचारला, एक्झाम्पल कालचं एखादी एक्झाम्पल एक्सप्लेन करून द्या. अनसुपरवाइज्ड लर्निंग, दिस इज द क्वेश्चन दे आस्क. बस, समजलं का? कळलं का? तुमची कुठपर्यंत आहे तयारी अशा आन्सरची? क्वेश्चन कळाला होतं का मी काय विचारलं? ओके, तर मग त्यासाठी अजून कुठले अल्गोरिदम्स आहेत? के मीन्स क्लस्टरिंग, पीसीए, ठीक आहे, हायरार्किकल क्लस्टरिंग, अजून डीबी स्कॅन, रूल बेस्ड लर्निंग. अल्गोरिदम नाही आहे त्याच्यात, आपण लॉजिक लावतो. अजून कुठलं आहे? आयसोलेशन फॉरेस्ट, त्यातला के मीन्स क्लस्टरिंग, पीसीए अँड आयसोलेशन फॉरेस्ट, व्हेरी इम्पॉर्टंट.
आज आपलं लास्ट लेक्चर असेल. रेनफोर्समेंट लर्निंग आपण डीप लर्निंग करता करता करू. म्हणजे एकदा पूर्ण डीप लर्निंग झालं ना मग तुम्हाला रेनफोर्समेंट लर्निंग देतो, की तेव्हा मग थोडं एजंट्स बद्दल आपण जरा शिकू. या एजंट्स काय असतात, त्याला जर आपण थोडं ट्रेन केलं तर तो मग सेल्फ डिसिजन मेकिंग एजंट पण होतो. असं काय डिसिजन म्हणजे टिक टॅक टो गेम ऐकला असेल तुम्ही. हो. चेस, लुडो, पझल, मझल, हे गेम्स रेनफोर्समेंट लर्निंग वर होता. क्यू लर्निंग म्हणून एक आहे त्यातली कन्सेप्ट. ठीक आहे. सो टुडे विल टॉक अबाउट लाईक सगळ्यात पहिले तर आपण एक अल्गोरिदम बद्दल बोलूयात ज्याला म्हणतात पीसीए. काय पीसीए? प्रिन्सिपल कॉम्पोनेंटल अनालिसिस. प्रिन्सिपल कॉम्पोनंट अनालिसिस. ठीक आहे. हा कशासाठी यूज होतो? डायमेन्सिटी रिडक्शन साठी यूज होतो. आज मी नंपायच्या लेक्चरमध्ये एक दोन वेळा बोललेलो या गोष्टी. होतं का लक्षात? डायमेन्सिटी रिडक्शन कोणीतरी विचारलं होतं मला की आपण का करतो फ्लॅटनिंग. फ्लॅटनिंग नाही, काय होतं यार, फ्लॅटनिंग का मेमरी ऑप्टिमायझेशन, कोणीतरी क्वेश्चन विचारलेला. का करतो आपण, का रिड्यूस करतो साईज? ओव्हरफिटिंग मग कंट्रोल. फ्लॅटनिंग का करतो आपण? काय करतो फ्लॅटन नंपाय मध्ये? ओव्हरफिटिंग कंट्रोल. फ्लॅटन नंपाय मध्ये काय करतो? हा, मल्टी डायमेन्शनल ॲरेला सिंगल डायमेन्शनल ॲरे मध्ये कन्वर्ट करतं. करेक्ट. किंवा मग 2D ॲरे मध्ये कन्वर्ट करतं. ठीक आहे. ते फ्लॅटन हे वर्क करतं. त्याच्यामधलंच एक वन मोर कन्सेप्ट लाईक जर त्याच्याबद्दल जर बोलायचं असेल तर मग त्याच्यामध्ये प्रिन्सिपल कॉम्पोनेंटल अनालिसिस पण वन ऑफ फ्लॅटनिंग सारखंच काम करतं. ठीक आहे. पण प्रिन्सिपल कॉम्पोनेंट अनालिसिस कसं करतं? एक नोटबुक. तीन येतात. कुठे लिहू मग? कुठं पण नसतं तिथं पण जागा आहे पुढे तिथंच. तिथं खाली द्या. तू इथे नोट्स काढतोय. काय होत नाही. मध्ये अभ्यास होतो. सगळीकडे नोट चालू आहे. ठीक आहे. काय आहे तो? ठीक आहे. तर हा एक बघायचा. प्रिन्सिपल कॉम्पोनंट अनालिसिस कशासाठी यूज होतो? हा सगळ्यात जास्त यूज होतो कुठे वाचलं? रेनफोर्समेंट गेमिंगसाठी डायमेन्सिटी रिडक्शन साठी यूज होतो. ठीक आहे. डायमेन्सिटी रिडक्शन म्हणजेच काय? काय या शब्दावरनं काय समजतं तुम्हाला? रिड्यूस केलेलं श्रद्धा सांगा. फीचर्स कमी करतो. 100 फीचर्सचा एक फीचर करणं. लाईक जर इमेजचं डायमेन्शन्स असतात ते आपण बघतो. खूप सारे ते पॅटर्न्स काढते की हे 10 त्यातले ते 100चा एकच करणार. ते ठीक आहे. पहिलं काय? इमेज. सेकंड वर्किंग शिकू आपण त्याची. त्याच्यासाठी सांगा डायमेन्सिटी रिडक्शन मध्ये अजून काय बोलू शकता तुम्ही? एम्बेडिंग नका, हे नका बोलायला अजून. एम्बेडिंग मध्ये बोलायचं म्हटलं तर मग असं बोलायला डायमेन्शन्स असतात असं मी म्हणते. त्यात reduce करतो ना. काल एकादशी सांगितलं मी. एम्बेडिंग मध्ये कसं येते म्हणजे इंडेक्सिंग बोललात ना ते अशी वर्क करते. जर या स्पेस मध्ये
या स्पेस मध्ये आपलं मॉडेल आहे. हा सपोज एम्बेडिंग मॉडेल आपण वेक्टर डेटाबेस मध्ये आपण त्याला स्टोअर करतोय एखादी अपार्ट फ्रॉम, ठीक आहे, तिथे जर आपण त्याला स्टोअर करतोय ना, त्याच्याच प्रत्येक एक ठराविक पार्टला एक एक इंडेक्स जातो. वेक्टर डेटाबेस मध्ये 3D मॉडेल असा स्टोअर होतो. तुम्ही कुठे बघू शकताय की तिथे पण खूप कन्फ्युजिंग दिलंय. तर त्याचं एक सिंपल समजायचं तर पूर्ण मॉडेलचे छोटे छोटे कंपोनेंट्स होतात आणि त्याला एक 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 पोझिशन लागते. ती पोझिशन वेक्टरचे त्याला कॅप्स म्हणतात, IJK. वेक्टर्स कधी तुम्ही 11वी-12वीत केलं असेल तर माहिती असेल, I कॅप, J कॅप, K कॅप. तर मग त्याचे तसे पोझिशन्स राहतात. ठीक आहे, मग पूर्ण याला देण्यापेक्षा मग याची, कारण की हा पण तर एक 3D मॉडेल होईल ना, हा याचाच पार्ट आहे. कळतंय का? हा तुम्ही क्यूब बघितलाय? क्यूब, हा क्यूब उचला, क्यूब ठेवा इथे, क्यूबचा एक बाहेर काढा, तो पण तर एक क्यूबच आहे ना. समजलं का आता? हा, मग त्याचे एक डायमेन्शन येतील, त्याचा एक डायमेन्शन येईल, मग तो इथे येईल. तसे मग वेक्टर डेटाबेस मध्ये कोणी एम्बेडिंग करतं ना, अशी एम्बेडिंग होते ती एखाद्या 3D मॉडेलची. 2D तर इझिली होऊन जातं जे आपण रॅक मध्ये करतो, कारण कशा 2D कुठले आले? डॉक्युमेंट्स, करेक्ट, डॉक्युमेंटेशन. मॅडम यांना नाही येते, तुम्हाला सांगतोय मी, तुमच्यासाठी हा टॉपिक काढला मी की तुम्ही परत जर कुठे इंटरव्ह्यू आला ना अडकायला नको. काय गेट बॅक टू हिअर. सो प्रिन्सिपल कंपोनंट अनालिसिस. प्रिन्सिपल कंपोनंट अनालिसिस काय करतं? लेट्स से की आपल्याकडे एक डेटा कॉलम आहे, ठीक आहे, अगेन नो लेबल, that means no target. Simple. नो लेबल, नो टार्गेट. तर मग याला काय करायचं असतं? तो काय करतो, एखाद्या वेक्टर स्पेस म्हणतं, ठीक आहे, एखाद्या स्पेस मध्ये, ठीक आहे, हे जे डेटा पॉइंट्स आहेत, ठीक आहे, हे जे डेटा पॉइंट्स आहेत ते एक पर्टिक्युलर डायरेक्शन करतात, व्हेरिएट होता. व्हेरिएट काय? मीन पासून. प्रत्येकाच्या कॉलमचा एक मीन येतो. मीन पासून प्रत्येक पॉईंट किती, सगळ्यात पहिले तर याची स्टेप येते स्टँडर्डायझेशन. स्टँडर्डायझेशन आपण केलेलं आहे. कशामध्ये केलंय? फीचर स्केलिंग मध्ये. स्टँडर्डायझेशन म्हणजे काय येतं? हा जो पूर्ण मीन आहे, ठीक आहे, एक प्रॉपर स्केल मध्ये येतात, ठीक आहे. नंतर हे डेटा पॉइंट्स इथे अलाइंड झाल्यानंतर दे टेक अ डायरेक्शन. काय करतात? एक काही ना काही डायरेक्शन घेतात. कसे रिड्यूस होत आहेत ते बघा, ठीक आहे. प्रत्येक डेटा पॉइंट, एव्हरी डेटा पॉइंट, ठीक आहे, एक ना एक डायरेक्शन घेते. बट कशी? ते मीन पासून डायरेक्शन कशी होते? मीन पासून किती डेव्हिएट होतोय तो, ठीक आहे. मग म्हणजेच काय? मीन पासून डेव्हिएट होणं म्हणजेच काय? एखादी व्हॅल्यू, अशी कुठली कन्सेप्ट आहे स्टॅटिस्टिक्स मध्ये जी आपल्याला सांगते की ही व्हॅल्यू म्हणजेच की मीन पासून किती डेव्हिएट झालेला आहे? का व्हेरियन्स? स्टँडर्ड डेव्हिएशन की व्हेरियन्स? घरी जाऊन बघा एकदा. सोप्या गोष्टी आहे, आपण खूप वेळा केलेल्या, वापस वापस बोललेलं. दोघांपैकी एक आहे, कुठलं आहे कन्फर्म बघा आणि सांगा. आता नाही, घरी जाऊन. ठीक आहे, किती दूर होत आहे ते बघता. त्यातले काय करतो? प्रिन्सिपल ह्या डायरेक्शन्स मधले
ठीक आहे, प्रत्येक डेटा पॉईंट, हा डेटा पॉईंट आपण इकडे आलेत सगळे, एक गेट वन पर्टिक्युलर डायरेक्शन इन दिस एवढ्या स्पेस मध्ये, ती पण स्पेस आपण त्याला एक्स वाय प्लेन म्हणू आपण त्याला. ठीक आहे, म्हणजे असं डायरेक्शनची लिमिट असेल ना पण, काय लिमिट असेल ना ते. तेच तर मी म्हणतोय, ते किती कुठपर्यंत जाते, की किती तुमच्या मीन पासून किती व्हेरिएट होतोय तो डेटा पॉईंट, कळलं, कुठल्या डायरेक्शन मध्ये. ठीक आहे, लेट्स से एक 1 2 3, आता त्यातले प्रिन्सिपल कंपोनंट कुठले असतात, ओके वर्किंग युनिट समजा, त्यातलेच प्रिन्सिपल कंपोनंट कुठले असतात जे सगळ्यात जास्त लाईक क्लोजली अलाइन करताय, जसं 1 2 3, बाकीचे जे 4 आणि 5 जो आहे हा निघून जातो. का बरं, की आता ड्रॉ नाही करता आला मला, हे डेटा पॉइंट्स आहेत सिंपल. ते डायरेक्शन मी तुम्हाला काय बोललो, मीन पासून किती डेव्हिएट होते, हा मीन आलाय ना इथे डेटा पॉइंट्स, सिंपल एकाचा मीन आलेला आहे आणि त्याच्या अवतीभोवती these are the डेटा पॉइंट्स हॅपनिंग. ठीक आहे, हा एक डेटा पॉइंट आहे, हा एक इथे 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 पॉइंट आहे. ह्या पॉइंट्सचा एक मीन आला असेल, त्या मीनचा हा एक डेटा पॉइंट आहे, करेक्ट. ठीक आहे, आता 1 2 3 4 5 यातले सगळे क्लोजली अलाइन कुठले होत आहे, हे झाले तुमचे प्रिन्सिपल कंपोनंट्स. आणि सर ते 3 आणि 4 ते कोणते काय मग, ते काहीच नाही नक्की. निघून जातात, समजलं. सोपं एक याची अंडरस्टँडिंग अशी ठेवा, प्रिन्सिपल कंपोनंट अनालिसिस जर विचारली कोणी तर असं सांगा. ठीक आहे, सगळ्यात पहिले कशासाठी हेल्प करतं ते, डायमेन्शनॅलिटी रिडक्शन साठी. डायमेन्शनॅलिटी रिडक्शन म्हणजे काय, डेटाची असं आहे की डेटाचे डायमेन्शन्स कमी करतो. तो मोस्टली यूज कुठे होतो त्याचा, इमेज. ठीक आहे, सगळ्यात जास्त इमेज. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी आपल्याला आपल्या लाईक मॉडेल्समध्ये, लेट्स से आपण अनसुपरवाइज लर्निंग ML मॉडेल बनवलं आहे, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण वापरले, चलो कस्टमर सेगमेंटेशनच वापरले आपण. कस्टमर सेगमेंटेशनसाठी काय लागतं मग, लेट्स से के मीन्स क्लस्टरिंग. ठीक आहे, तेच वापरलंय. पण मग आपल्याकडे डेटा आहे ना, असा डेटा आहे ना, तो खूप जास्त लाईक डिव्हिएट करतोय पॉइंट्स पासून. ठीक आहे, आता एक सिंपल एक मला सांगा, जर त्याला एक चांगले आपल्याला टार्गेट व्हेरिएबल, चांगले कॉलम लेन, चांगले लेबल राहिले असते, तर सिम्पली आपण काय केलं असतं, असे जे अनवॉन्टेड फीचर्स जे आपण ते काढून टाकले असते, जे आपण सुपरवाइज लर्निंग मध्ये करतो. बट इथे तसं नाही करू शकत. वाय, बिकॉज वी डोंट हॅव लेबल्स ओव्हर हिअर. मग त्यासाठी यूज काय होतो, हा, कळलं का आता. असं नाही की इथे सुपरवाइज लर्निंग सारखं नका पकडू तुम्ही, की जर सिंपल जर आता रिग्रेशन करायचं आहे तर मी आता फक्त लिनियर रिग्रेशनच वापरेल. ठीक आहे, की माझं क्लस्टरिंगच करायची, मी फक्त के मीन्स क्लस्टरिंगच वापरेल नाही. याच्यामध्ये फीचर इंजिनिअरिंग करायलाच असे मॉडेल्स हेल्प करतात. तो डीबी स्कॅन काय, तो पण फीचर इंजिनिअरिंग करायलाच हेल्प करतो. सेकंड दुसरा कुठला आहे, हा त्यातला तिसरा एक जो आहे तो पण फीचर इंजिनिअरिंग साठीच हेल्प करतो. ऑल टुगेदर कॅन वर्क ऑन वन पर्टिक्युलर प्रोजेक्ट. म्हणजे एका प्रोजेक्टसाठी बाकी सगळे काम करू शकता. बट आपल्या ट्रेडिशनल मशीन लर्निंग, सुपरवाइज लर्निंग मध्ये तसं होतं का, नो. वाय, बिकॉज इथे आपल्याकडे लेबल्स असतात. वी नो की ओके आपण त्याच्यामध्येच डेटा प्री प्रोसेसिंग करतो प्रॉपर. ठीक आहे, इथे काही ना काही पॅटर्न्स असतात, आपल्याला एक टार्गेट नसतो, आपल्याला नक्की माहिती नसतं की हाऊ थिंग्स आर गोना गो. तर दॅट पॉइंट इन टाइम वी यूज दिस काइंड ऑफ थिंग्स टू रिड्यूस द फीचर्स, टू इन्क्रीज द अॅक्युरेसी ऑफ द ML मॉडेल. सिम्पल. ठीक आहे, याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक बोललो, अजून एक अल्गोरिदम आहे, त्यालाच आपण म्हणतो आयसोलेशन फॉरेस्ट. काय म्हणतो, शब्दच काय सांगतो तुम्हाला हा आयसोलेशन, आयसोलेट म्हणजे काय, एकटं पाडणं, लेफ्ट आउट फील करणं. सिंपल.
ठीक आहे. मला एक सांगा, जेव्हा आउटलायर द्यायचे आपल्या सुपरवाइज लर्निंग मध्ये, आपण तेव्हा काय करायचो? डिटेक्ट करून रिमूव्ह करायचं. करेक्ट. डिटेक्ट करून. आउटलायर्स म्हणजे काय? एक्स्ट्रीम डेटा पॉइंट्स. ठीक आहे. ऍट आयदर एंड्स ऑफ युअर डेटा. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात नाही राहत खूप लोकांचं. तुम्ही इंटरव्ह्यू द्या, तुम्हाला इंटरव्ह्यूला मी असं करेक्ट करेल अशा काही गोष्टींना. आयदर एंड्स ऑफ द डेटा म्हणजे जर आपला डेटा, बाय द वे हे माहिती आहे ना, हा बॉक्स प्लॉट आहे, हा बॉक्स प्लॉट आणि दिस इज युअर मीडियन. ठीक आहे. हे इकडे तुमचा हा डेटा पूर्ण याच्यामध्ये आहे, एवढ्या झोन मध्ये. बट आउटलायर इथे 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 स्केल आहे 1000, इथे स्केल आहे 0, इथे पण तुमचे आवर असू शकतात. तर हे सांगता म्हणजे आयदर एंड्स ऑफ युअर डेटा. याला आउटलायर असेच एक्सप्लेन करायचं. परफेक्ट. वी नीड टू बी व्हेरी परफेक्ट वाईल एक्सप्लेनिंग कन्सेप्ट. इतकं परफेक्ट राहायचं ना की काही लूपहोल सोडलाच नाही पाहिजे त्यांनी क्वेश्चन विचारायला. हे असं एक्सप्लेन करा आउटलायर्स. समजलं ना? आयदर एंड ऑफ द डेटा. ओके, चलो. आयसोलेशन फॉरेस्ट, याच्यामध्ये पण आउटलायर्स येतात या डेटामध्ये. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? अॅनोमलीज. काय म्हणतात याला? अॅनोमलीज म्हणतात. आता त्याला डिटेक्शन हे नका पकडू. अॅनोमलीज म्हणजे काय? असे डेटा पॉइंट्स जे, सी राईट नाउ वी नीड टू टॉक अबाउट ओनली अँड ओनली डेटा पॉइंट्स. डेटा म्हणजे हे जे आहेत ना, हे इथे डेटा आहे ना, आपल्याला आता प्रत्येकाला एक इट हॅज अ पॉइंट. तर आपल्याला प्रत्येकाच्या पॉइंट बद्दलच बोलणं आहे. तर असे डेटा पॉइंट्स जे बाकीच्यांपासून आयसोलेट होत आहेत किंवा वेगळे होत आहेत, त्याला काय म्हणतात? अॅनोमलीज. ठीक आहे. म्हणजे असं डायरेक्ट तर कोणी विचारणार नाही व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन आउटलायर अँड अॅनोमलीज. ठीक आहे. पण जर विचारलं तर तुम्ही पहिली गोष्ट उचलायची तर सुपरवाइज आणि अनसुपरवाइजची गोष्टी सांगायची, नंतर मग असं एक्सप्लेन करायचं. ठीक आहे. इथे आपल्याला डायरेक्ट वी हॅव लाईक आपल्याकडे पूर्ण डेटा आहे. आपण डायरेक्ट दोघांना एका कॉलम, लाईक दोघांना आपण व्हिज्युअलाइज केलं. लेट्स से या डेटाचं आपल्याला बघायचं होतं, तो एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वरती आपण बॉक्स प्लॉट काढला, ती इझिली येईल. बट हिअर वी हॅव टू डील विथ द डेटा पॉइंट्स. सो दॅट्स वाय फॉर दॅट वी नीड टू फाइंड सम पॉइंट्स विच आर लाईक आयसोलेटेड. तसेच कळेल ना, तिथे रेंज नाही कळणार काहीच. काही तिथे रेंज कळेल का? काही नाही, कारण की आपल्याकडे इथे काही लेबल्सच नाहीये. तर मग तिथे काय कळेल आपल्याला की ओके इथे क्लस्टर आहे. मग हे कोण झाले? एक्झॅक्टली हे कोण झाले? अॅनोमलीज. गेले का डोक्यात अॅनोमलीज? कित्येक लोकांना सांगताच येत नाही अॅनोमलीज काय ते. अॅनोमली आणि हे ठीक, काही बुक्स मध्ये किंवा काही याच्यावरती तुम्हाला सारखंच सांगतील, सोपं. बट डीप डाऊन जर तुम्ही कुठलं वाचलं तर असा डिफरन्स आहे त्यांचा. पण हे आता तुम्ही स्मार्ट एवढे की तुम्हाला पण कळलं असेल, कारण डेटा पॉइंट्स बोलतोय. आपल्याकडे जर लेबल्स असले असती तर मग आपण आउटलायरच बोललो असतो आणि त्याला याच्यानेच काढलं असतं. बट दीज आर डेटा पॉइंट्स. वी डोंट हॅव प्रॉपर लेबल्स टू इट, वी डोंट हॅव प्रॉपर कोरिलेशन्स टू इट. सो फॉर दॅट पॉइंट इन टाइम आपल्याकडे ग्राफ तर असाच येतो ना डेटाचा. त्यामध्ये लगेच कळतं लांब कुठले. करेक्ट. तर त्याला काय म्हणतो? अॅनोमलीज. आणि अॅनोमलीज फाइंड करण्यासाठी एक आपण आउटलायर फाइंड करण्यासाठी काय करतो? आपण बॉक्स प्लॉट वापरतो. अजून कुठलं हँडल करण्यासाठी? झेड स्कोअर मेथड. नाही तर मीडियन घेतो. अजून तुमच्याकडनं ऐकलं तुम्ही विंझोराइज करतो. करेक्ट. आणि रिमूव्ह करण्यासाठी IQR मेथड वापरतो. ठीक आहे. हा, मग इथे काय लागतं? आयसोलेशन फॉरेस्ट. ठीक आहे. आयसोलेशन फॉरेस्ट हा एक ट्री बेस्ड अल्गोरिदम आहे. ठीक आहे. तो काय करतो? सगळ्यात पहिले रॅन्डमली ट्रीज क्रिएट करतो. सेकंडली रॅन्डमली स्प्लिट करतो. ठीक आहे. कुठल्या पण रॅन्डम व्हॅल्यू वरती. ठीक आहे. स्प्लिट करत गेला, स्प्लिट करत गेला, स्प्लिट करत गेला. त्यानंतर सिंपल एक दाखव. आता लेच खराब केलं मी, सॉरी. ठीक आहे. रॅन्डमली स्प्लिट, रॅन्डम ट्रीज हे क्रिएट. ठीक आहे. तिघांना स्प्लिट केल्यानंतर
जे असे एक पॉइंट्स येतात सिम्पल लेट्स से तुम्हाला तुमचं पैशाचंच उदाहरण घेऊयात सिम्पल. ठीक आहे, मला तुमचं नाव नाही माहिती हा, पण एक आहे की यांच्याकडे 2000, माझ्याकडे करेक्ट ना, लेबल्स नाव नाही माहिती ना मला तुमचं. 2000 2000 नाही थांब, वेगवेगळे ठेवू. 3000 2000 1000 1000 2 लाख ॲन्युअली. आपल्यापासून लांब गेला. आणि मग इथे नाव नाही तर मग इथे काय येईल, स्केल येईल. दिस इज अॅनोमलीज. ठीक आहे, अॅनोमली हे असे डिफरंट डेटा पॉइंट्स डिटेक्ट करायला हेल्प करतं. इंडस्ट्रीमध्ये अनसुपरवाइज लर्निंग मध्ये जर कुठला यूज होत असेल तर हा सगळ्यात जास्त यूज होणार. आयसोलेशन फॉरेस्ट. कळलं का? ठीक आहे, याचा आपण एक प्रोजेक्ट बघू. काय होतं दिसतंय का तिथे? ओके. भाई फ्रॉड डिटेक्शन पण होतं बरं का यात. दिसतंय का बघा रे, अॅनोमली. हे काय पहिले तर आम्ही स्वतः केलेला प्रोजेक्ट होता. जसं मी बोललो, मी एरा कंपनी टार्गेट केले ना, त्या कंपनीला लाईक इम्प्रेस करण्यासाठी लाईक की त्यांच्या कंपनीमध्ये जे काम चालू आहे डायरेक्टली ते उचललं. तर सगळ्यात पहिले ते कळालं मला की विथ हेल्प ऑफ ChatGPT इटसेल्फ त्यांच्या कंपनीचे प्रिव्हियस गोष्टी अनालाइज करून की ओके दिस गाईज वर्क ऑन ॲनोमलीज. पहिले समजून घेतलं की ॲनोमलीज काय आहे, कुठला अल्गोरिदम यूज होतो, कुठलं काय 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 होतं. ठीक आहे, सगळ्यात पहिले हे तर इझी आहे. पांडाज वगैरे डेटा फ्रेम लोड केल्यानंतर काय झालं. ठीक आहे, एक सिंपल ईडी आहे जो परफॉर्म केला आपण. टाइम ऑफ डिलिव्हरी कसला, डेटा कसला होता सप्लाय चेनचा. सगळ्यात पहिले तर आपल्याला ॲनोमलीज बघायच्या होतात ना. तर आपण पहिले ट्रेडिशनल मेथड कुठली, बॉक्स प्लॉट. बट यात काय दिसतंय का? नाही. बाय द वे दिस इज अ हीट मॅप. त्यासाठी यूज होतो. त्यासाठी यूज होतो. दोन व्हेरिएबल्स मधला किंवा तुमच्या डेटा मधले
कसे फीचर्स आहे, कसल्या हिशोबाने डेटा कसा चेंज होतोय, कुठल्या कॉलमच्या हिशोबाने डेटा कसा चेंज होतोय ते जर बघायचं असेल त्यासाठी कोरिलेशन अनालिसिस करावं लागतं आणि ते जर व्हिज्युअलाइज करायचं असेल तर त्यासाठी हीट मॅप लागतो आणि हा असतो हीट मॅप. याची डॉकर फाईल पण लिहिलेली मी, बट दॅट्स नॉट करेक्ट, चुकली आहे ती. इंटरव्ह्यू मध्ये डायरेक्ट ओपन केलेलं हे लिंक शेअर केली होती ना. ओके, गॉट इट. चलो, सेकंड सगळ्यात गोष्टी काय ते फीचर इंजिनिअरिंग. करेक्ट. स्टँडर्ड स्केलर कशासाठी यूज होतो? असंच केलं ना आपण, फिट ट्रान्सफॉर्म वापरलंय ना. ते केलंय गाईज आपण हे सगळं. कॉलम ट्रान्सफॉर्मर कशासाठी यूज होते? लाईन ऑफ कोड कमी करण्यासाठी आणि दोन्ही एकसाथ आपण यूज करतो. बस. scaling आणि बरोबर बरोबर. ठीक आहे, हा प्रोजेक्ट मी पूर्ण झिप फाईल करून देतोय. हा प्रोजेक्ट ट्राय टू रन इट इन युअर एन्व्हायरमेंट. मोठा प्रोजेक्ट आहे अनसुपरवाइज लर्निंगचा. टायटल पण डायरेक्ट असंच द्या, किंवा मग याला बघून तुम्ही तुमचं दुसरं ट्राय करा. ही रीडमी फाईल असते. ठीक आहे. दिस इज द मॉडेल. एक सेकंड, मला त्याचं व्हिज्युअलायझेशन ग्राफ बघू द्या कुठे बनवलं. ज्यांना डिप्लॉयमेंट शिकायची होती ना, तर मग एक सिंपल एवढ्या फाईलचा फोटो काढून घ्या. हे जर काढलं जरी ना, हे नसलं तरी चालतंय. ह्याचा एवढ्या फाईल तुमच्या गिटहबला पाहिजे तेव्हाच तुम्हाला डिप्लॉयमेंट करता येते, नाही तर नाही होत. हा, एक वेळेस चलो डॉकर नसली तरी चालतंय. डॉकर फाईल बद्दल फक्त एक इमेज बनवायची असते. सिंपल डॉकर फाईल बोललो ना, इमेज बनवता, पायथन इमेज. एवढं जरी सांगितलं ना, इनफ आहे. नाही फाईल लिहिता आली चालेल, वर्किंग सांगून द्यायची. पायथन इमेज, वर्किंग डायरेक्टरी, कॉपी, रिक्वायरमेंट डॉट टेक्स्ट मध्ये आपण जेवढ्या पण डिपेंडन्सीज केल्या त्या रन करायच्या आणि एक्सपोज टू. आता इथं काय आहे, इथं हा पोर्ट आहे. पोर्ट कुठला? ज्या स्ट्रीमलीट क्लाउड वरती जो पोर्ट होता जिथे आपण डिप्लॉय केलेला, तो आपला जो मॉडेल जिथे आपण डिप्लॉय केलेला त्याचा एक ऍड्रेस आहे. तसं आता तुम्हाला ज्या क्लाउड वरती डिप्लॉय करायचं तर इथे एक्सपोज करायचा. म्हणजेच सपोज मी बनवून घेतलाय, तुमच्या याला करायचा तर तुमचा जो ऍड्रेस आहे तो इथे येईल. आता स्ट्रीमलीट साठी आहे तर मग तुम्हाला ज्या क्लाउड वरती करायचा तर त्याचा ऍड्रेस तुम्हाला इकडे येईल. खूप सिंपल आहे डॉकर फाईल लिहिणं. कोणी जर विचारलं ना डॉकर फाईल लिहायची कसं, मी त्या दिवशी पण बोललेलो, 4 ते 5 स्टेप्स लक्षात ठेवायचं फक्त. काय सगळ्यात पहिले वर्जन. पायथन इमेज, वर्किंग डायरेक्टरी. मी काय बोललो होतो तुम्हाला पहिले? कंटेनराइज आठवतं का? मी परत 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 बोलायचं. कंटेनराइज करावं लागतं. काय करतं ते? कंटेनराइज करतं आणि दुसऱ्या याच्यामध्ये डिप्लॉय करतं. तर हे कंटेनराइज बघा, कंटेनराइज केल्यानंतर इट गेट्स डिप्लॉयड. आता आपण डिप्लॉय कुठे केलेलं? ते स्ट्रीमलीट वरती. आपल्याला डिप्लॉयमेंट कुठे करायची? जे पण आपलं फ्रंट एंड ऍप आहे किंवा जे पण क्लाउड आहे जिथे आपल्याला डिप्लॉय करायचं, तर तिथे सिम्पली त्याचा जो पोर्ट एक्सटेन्शन आहे ते आपण तिकडे टाकू शकतो. ठीक आहे.
म्हणजे सर ते एक्सपोज आपल्याला टाकावं लागतं की ते आपोआप येते? आपोआप नाही रे, टाकावं लागतं आपल्याला. डॉकर फाईल काच लिहितोय आपण? हा. डॉकराईज कशालाच करतोय, डॉकरायझेशन कशाला करतोय? कळलं का? डॉकर फाईल लिहिता येईल, खूपच इझी आहे. तुम्हाला अजून 2-3 डॉकर फाईल पाठवून देतो मी विदाउट स्ट्रीमलीटच्या. तुम्हाला AWS ची एक पाठवतो. स्ट्रीमलीट क्लाउड आहे एक, जिकडे आपण आपले मशीन लर्निंग मॉडेल्स डिप्लॉय करू शकतो. ठीक आहे, डिप्लॉय केल्यानंतर ते तिथेच राहतं. म्हणजे उद्या जर तुम्हाला बघायचं आहे माझं ते ॲप, डायरेक्टली तुम्ही जाऊन त्या स्ट्रीमलीट क्लाउडवरती जाऊन ते ॲप सर्च करून, जसं हा याला हां तसं, एक मिनटं. हं. साइन्ड इन नाही आय गेस माझं. तुम्ही गिटहबने हे बघा, गिटहबने साइन इन करू शकता त्याला. एक मिनिट, हां त्याच्यावरती तुम्हाला ॲप हे फ्री आहे, तर तुम्ही डायरेक्टली करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा इथे मग डायरेक्ट माझं ओपन झालं. हे बघा आता सप्लाय चेन ॲनोमली डिटेक्शन जर मी घेतला, खूप दिवस झाले इनॅक्टिव्ह. क्रिएट ॲप, डिप्लॉय फॉर्म गिटहब, कुठे गेला बघा बरं जरा. ॲनोमली डिटेक्शन, मेन ब्रांच. हां आता बघा इथे किती फाईल्स बनवल्या आपण, सगळ्या फाईल्स झाल्या का? पण यातली आपण फ्रंट एंड साठी स्ट्रीमलीट बनवली आहे. स्ट्रीमलीट, हां डोमेन. डोमेन म्हणजे काय? ते नाव, आपल्याला काय नाव, ते अवेलेबल आहे का नाही. डिप्लॉय करून ते आता मी डॉकर बनवलं. डॉकर कशासाठी बनवली? फक्त याच्यासाठी, स्ट्रीमलीटसाठी. विदाउट डॉकर पण स्ट्रीमलीटला होऊन जातं, फ्री प्लॅटफॉर्म आहे. पण काही ठिकाणी यू नीड डॉकर, व्हेरी इम्पॉर्टंट. लाईक तुम्हाला विचारलं ना जर कधी की राईट अ डॉकर फाईल, सो you'll need it. हे बघा, रिअल टाइम ॲनोमली डिटेक्शन फॉर सप्लाय चेन, ब्राउज फाईल्स. आता मी काय करतोय, ओके डेटा df क्लीन. काहीतरी प्रॉब्लेम आला, एरर रनिंग ॲप. ऑथेंटिकेशन इशू. Okay. Just give me a second. हे असं याला म्हणतात क्लाउड, स्ट्रीमलीट क्लाउड आहे. आय मीन काहीतरी इश्यू आला असेल. त्याची वर्किंग जर तुम्हाला बघायची तर हे अरे काहीतरी ओपनिंग होती, एक सेकंड. अँग्लोमध्ये आहे ओपनिंग, तर मग अल्गो.
चांगली कंपनी आहे अरे. लाईक माझ्या समोरनं मेल आला त्यांचा. प्रोजेक्ट खूप छान असतात आणि ते फुल टाइम करून घेतात. पेड इंटर्नशिप असते. वॉन्ट टू गो, त्याला हाऊस असेल ते जाऊ शकता. मेल तिथले HR चा मग डायरेक्ट मेल देतो मी तुम्हाला, कारण की मला त्यांचा मेल आलाय समोरनं. कधी उद्या येतं का? देत नाही विद्यार्थी अप्लाय करायला त्या सेकंड त्यांचं डायरेक्ट मग तुम्हाला HR चाच मेल देतो. यप, सायली. We have an opportunity for you as a profile data scientist. लिहून घ्या. तोच आहे गेस. नाही तोच आहे. तोच आहे ना? हां, skokat@alba. तिचा नंबर दिला असेल तर काय बरोबर. हे बघा त्यांना बेनिफिट्स काय काय देतले. एक्सपिरियन्स इन वर्किंग ऑन लाईफ प्रोडक्ट मस्त आहे. पूर्ण हेच पाठवून देऊ का तुम्हाला? चांगले कॅन अप्लाय हिअर करतात ते कॉन्टॅक्ट. माझं समोर नाही केलं म्हणून मग होता, बट आय डिडंट न्यू की हाच आहे. ठीक आहे, करू शकता. टॉकिंग अबाउट माझं सप्लाय चेन ॲनोमली डिटेक्शन. हां, तिथे पण तो प्रॉब्लेम आलेलाच आहे बघा, की जेव्हा फाईल आपण अपलोड करतो ना, ती आता फाईल अपलोड सक्सेसफुली झालं होतं. ठीक आहे, त्यानंतर मग ग्रीन जो आहे तो नॉर्मल डेटा पॉईंट्सला येतो आणि रेड जो पॉईंट आहे ना तो अॅनोमलीजला येतो. तर दरवेळेस काय नवीन कोणाचा डेटा आला विदाऊट लेबल्स, काय त्याच्यात काय पॅटर्न्स आहे, डायरेक्टली याच्यात टाकायचा. तो काय करून देईल? डिटेक्ट करून देईल. ऍक्च्युली मी त्याला लाईव्ह का नाही केलं मला ते कळलं नाही. डिप्लॉयमेंट इश्यू आलेला त्याला, बघूयात आपण. बघतो आज मी जरा डोकं लावतो, कारण की तो होस्ट तर झालाय, डिप्लॉय करणं बाकी. स्ट्रीम रेटचाच प्रॉब्लेम असेल ते. डिफरंट क्लाउड सर्व्हर. हे बघा, दुसऱ्यावरती पण आपण डिप्लॉय करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर आज तुम्ही एक सिम्पल काम करा. जेवढं मशीन लर्निंग झालंय डोळ्या खालनं घाला. सॅटर्डे संडे तुम्हाला ही फाईल पण पाठवतो मी. तुम्हाला आज ही पूर्ण फाईल पण पाठवतो मी, आणि एकदा त्याच्यावरनं प्रोजेक्ट झिप फाईल आय मीन अनझिप करून ट्राय करून बघा. रिप्लाय नाही झालं तर मग बाकी मी आहेच. ओके. एक दुसरा पण आहे सर. हां, 4 कशावरती?
44 काय 4 years. Four times. हा. मी तर कधी ऐकलं नाही. मला नसेल माहिती. मे बी मला नसेल माहिती. मी नाही वापरलाय कधी. सुपरवाइज लर्निंग वरती मी जे एक्सप्लेन केलेलं की पॅटर्न्स आणि जे क्वेश्चन्स दिले त्याच्या व्यतिरिक्त काही विचारणार नाही. पण अनसुपरवाइज लर्निंग कधी विचारतच नाही. विचारलं तर हेच विचारतात, त्याच्या व्यतिरिक्त काही विचारणार नाही. तुम्हाला जर अजून डेप्थ मध्ये जायचंय हार्ड डिस्क घेऊन या. सर ते स्ट्रीम विथ क्लाउड कसं यूज करता त्याला सांगा ना. अरे एकदम सोपं आहे. त्यासाठी पहिले आपण होस्टिंग शिकू, त्यानंतर मग डिप्लॉयमेंट शिकू. होस्टिंग आता आपल्याला लागेलच. लास्टला जेव्हा डिप्लॉयमेंट शिकू ना तेव्हा पहिले होस्टिंग. पहिले आपण गिटहबला पुश करायचा. ठीक आहे, त्याच्या 2 मेथड्स आहेत. एक डायरेक्टली आपण टर्मिनलवरनं पुश करू शकतो, पण ते थोडं ट्रिकी जातं. आणि दुसरं डायरेक्टली आपण मॅन्युअली गिटहबमध्ये जाऊन ड्रॅग करून त्या फाईल्स इथे पेस्ट करू शकतो. पण त्याने काय होतं, आपण इथे एका पर्टिक्युलर पाथमध्ये फाईल सेव्ह केलेल्या असतात. ठीक आहे, जर टर्मिनलवरनं गेला डायरेक्ट जसे आपण कोड केलाय ना तसला तसा चालला जातो. जर फाईल ए पहिले असेल, फाईल बी नंतर असेल, ए आणि बी च्या मध्ये फाईल सी असेल, सपोज ए च्या मध्ये सी आहे, काय ए च्या मध्ये सी आहे आणि ए नंतर मग बी आहे, कळलं का तसं? ए च्या मध्ये सी मग बी. डायरेक्ट आपण टर्मिनल वरनं केलं ना, टर्मिनल म्हणजे याच्यावरनं, तर डायरेक्टली ते सेम तसं गिटहब वर येऊन जाईल. हा, तेच जर आपण मॅन्युअली करायला गेलं ना मग काय पहिले ए अपलोड करावं लागेल, मग ए मध्ये सी करावं लागेल, त्यानंतर बी करावं लागेल, मग किती हेक्टेक होऊन जातं. पण आपण दोघे आता एक पद्धत तर तुम्ही ती करालच युट्यूबला बघून. आपण टर्मिनल वरनं डायरेक्ट पुश करू. खूप 3 कमांड आहे फक्त, 3 कमांड रन केल्या डॉट गेट पुश, मग रीडमी फाईल पण डायरेक्ट तिकडनंच बनवू शकतो. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुमचं अटेंडन्स देऊ द्या मला. ILS. बाबा फायरबेस हा, तो पण चांगला. अर्धवट नका ऐकत जो, पूर्ण जाऊन ऐका कसं यूज होतो. सेल पण करता येईल. टीचर्स हे आणि समृद्धी पटल. हार्डली कधी तुम्हाला अनसुपरवाइज लर्निंग विचारतील. हार्डली म्हणजे खूप कमी चान्स विचारतच नाही. मेन म्हणजे विचारलं तर काय आहे विचारता, त्याच्यातले एखादा अल्गोरिदम विचारतील. एक मी तुम्हाला चांगला एक्सप्लेन केला, प्रिन्सिपल कॉम्पोनंट अनालिसिस पण सांगितलं आणि आयसोलेशन फॉरेस्ट पण सांगितलं. ठीक आहे, तुम्ही तिघांपैकी एक कुठला पण एक्सप्लेन करा. बट के मीन्स मी जास्त भर का देतोय की तो सगळ्यात म्हणजे तुम्हाला पहिल्या दिवशी पण बोलायला 2 असे अल्गोरिदम जे सगळ्यात जास्त यूज होतात. कुठले? के मीन्स क्लस्टरिंग. तो म्हणून मग एक शब्द सांगितला. के का बरं, मीन्स का बरं, क्लस्टरिंग का बरं, पॅटर्न कसे रेकॉग्नाइज होता, ही एक सेकंड थिंग कोड कुठे पण मिळून जाईल, तुम्ही पण घेता. सेकंड थिंग आयसोलेशन फॉरेस्ट कशात यूज होतो? अॅनोमलीज डिटेक्शन साठी. अॅनोमलीज काय आहे, का बरं गरजेचे आहे त्याला डिटेक्ट करणं, का बरं दे आर नॉट ट्रीटेड ॲज अ आउटलायर. तर असे क्वेश्चन्स
खूप डीप मध्ये जर असेल ना इंटरव्ह्यू तर विचार, फ्रेशरला तर नाहीच, बट आपण तेच पर्स्पेक्टिव्हने करू. म्हणजे काही ठेवायचंच नाही आपल्याला की त्याला काही कारणच द्यायचं नाही. ठीक आहे, आता तुम्ही मशीन लर्निंग वरती मला इंटरव्ह्यू कधी पण देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. सर तुम्ही मंडेला किती वाजता येणार आहे? मंडेला मी दुपारून नसेल, मी ऍक्च्युली आताच माझी 6 वाजताच मीटिंग आहे, त्याच्यामध्ये तेच सांगतील. हे बघ, तुझ्या समोर मेल आलाय आत्ताच आम्हाला, 6:15 मीटिंग आहे माझी. म्हणजे सर मी मंडेला लवकरच येणार आहे, तुम्ही जर असले तर मग देतो तुम्हाला. मंडेचा मी आदल्या दिवशी तुम्हाला याच्यावर कळवतो ना, FD वरती, की काय नक्की कसं आहे बुवा, काय टाइम आहे, तर मग त्याच्यात कळून देईल. मग त्यावेळेस तुम्ही येऊन इंटरव्ह्यू ऑनलाईन दिला तरी चालेल, इथे येऊन पण देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. चालेल, मग गेलात तरी काही प्रॉब्लेम नाही.